संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केली जात आहे। यामध्ये महिलांना एकाच जागी सर्व सुविधा मिळावा यासाठी भाजपने या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज या ठिकाणी भरून घेण्याची सुविधा महिलांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी महिलांना अतिशय सुसज्ज अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रांगेत उभं राहण्याचे महिलांवर वेळ येऊ नये म्हणून त्यांना टोकन पद्धत या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। प्रत्येक महिलेला टोकन देण्यात आलेला आहे। सकाळी 9 वाजेच्या सुमारास या ठिकाणी महिलांना टोकन दिलं जातं आणि टोकननुसार त्या महिलेचा क्रमांक आल्यानंतर प्रत्येक महिलेला या ठिकाणी अर्ज भरून घेतले जातात। रांगेत उभं राहण्याची गरज पडू नये महिलांना म्हणून या ठिकाणी खुर्च्यांची बसण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे या ठिकाणी पावसाचा सुद्धा कुठलाही व्यत्यय येत नाही, त्यामुळे या ठिकाणी महिलांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकंदरीत या योजनेचं काम करून घेण्यासाठी कार्यालयाच्या आतमध्ये जे आहे ते 3 कर्मचारी या ठिकाणी जे आहेत कॉम्प्युटर ऑपरेटर त्यांच्या माध्यमातून हे फॉर्म भरले जात आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर कार्यालयाच्या आतमध्ये जे कर्मचारी आहेत ते एकाच ठिकाणी सर्व सोयी महिलांना उपलब्ध व्हावी म्हणून या ठिकाणी जे आहेत ते अर्ज भरून घेतले जात आहेत आणि संपूर्ण पद्धतीने या ठिकाणी जे आहेत महिलांचे अर्ज भरण्याची सुलभ पद्धत या ठिकाणी वापरली गेलेली आहे। 3 कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे। प्रत्येक महिलेचा टोकन क्रमांक या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी तो टोकन स्वीकारल्यानंतर या ठिकाणी महिलांच्या माहिती भरून घेतली जाते आणि महिलांची माहिती भरून घेतल्यानंतर या ठिकाणी महिलांचा अर्ज भरून घेतला जातो। ज्या महिलेला उत्पन्न दाखल्याची आवश्यकता असेल तो उत्पन्नाचा दाखलासुद्धा या ठिकाणीच मिळतो। तर दुसरीकडे आधार क्रमांकाचं अपडेट करायचं असेल तर आधार क्रमांकाचं अपडेटचं कामसुद्धा याच ठिकाणी होतो। म्हणजे एकाच छत्राखाली या ठिकाणी संपूर्ण सुविधा या ठिकाणी महिलांना दिल्या जातात, जेणेकरून महिलांची दुसरीकडे फिरफिर होऊ नये आणि संपूर्ण सुविधा ह्या एकाच ठिकाणी देण्यात येऊन पूर्णपणे महिलेचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतरच या ठिकाणी महिला ही घरी जात असते। म्हणजे फॉर्म भरून घेण्याचं या ठिकाणी महिलांना समाधान असतं। आपल्यासोबत या मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाचे व्यवस्थापक अरविंद देशमुख आहेत। काय सांगाल भाऊ, कशा पद्धतीने ही सुविधा आहे, किती दिवसापासून सुविधा आहे आणि आतापर्यंत किती फॉर्म या ठिकाणी भरले गेलेले आहेत? महाराष्ट्रामध्ये अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेली जनकल्याणकारी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडली बहीण ची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून माननीय नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी हे कॅम्पेनिंग सुरू झालेलं आहे। आतापर्यंत 22,000हून अधिक भगिनींचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरले आहे। आम्ही एकही फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने भरत नाही, ऑनलाईन पद्धतीने भरतो आणि या ठिकाणी झुंबड होऊ नये, गर्दी होऊ नये याच्याकरता ही कूपन सिस्टीम आम्ही दिले आहेत। म्हणजे जे अगोदर येईल त्याला त्या नंबराचं कूपन 1 नंबर 2 नंबर असं कूपन आम्ही देतो, जेणेकरून कोणाची गैरसोय होत नाही आणि वेळेवर त्यांना या ठिकाणी आपलं अर्ज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरता येतो। किती अर्ज भरले गेले? 22,000हून अधिक अर्ज या ठिकाणी भरले गेलेले आहेत। सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 8-9 वाजेपर्यंत या ठिकाणी काम सुरू असतं। या ठिकाणी जे लोक आहेत या ठिकाणी हे सर्व सिस्टीम राबवण्यासाठी 5 लोकांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहेत आणि पूर्ण वेळ म्हणजे मधामध्ये आमचा जेवणाचा सुद्धा ब्रेक नसतो। सकाळपर्यंत सायंकाळपर्यंत कंटिन्यू या ठिकाणी कार्यक्रम काम सुरू असतात। आपल्यासोबत महिलासुद्धा आहेत। काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून घेण्यासाठी आलेले आहे, कशा पद्धतीची सुविधा आहे, सुविधेबद्दल काय वाटतं तुम्हाला? इथे सगळी सुविधा व्यवस्थित केलेली आहे। टोकन पद्धती आहे, लाईन लावायची गरज पडत नाही आणि बाहेर पाऊस चालू आहे तरीसुद्धा बसण्याची व्यवस्थित खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहे, फॅन वगैरे चालू आहे आणि नंबरप्रमाणेच काम केले जात आहे। आम्हाला म्हणजे जी व्यवस्था पाहिजे होती आमच्या अपेक्षेपेक्षा पण चांगली व्यवस्था इथे केलेली आहे। या ठिकाणी कुठली अडचण होती का तुम्हाला? किती वेळ लागतो फॉर्म भरायला किंवा दुसऱ्या काही गोष्टी या ठिकाणी ज्या आहेत कागदपत्र वगैरे ते एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहेत का? हो, इथे सगळ्या एकाच ठिकाणी होत आहे आणि आधार जर अपडेट नसलं ते सुद्धा इथे करून घेत आहेत आणि ज्या काही अडचणी येत आहेत ते सगळं करण्यासाठी सुद्धा एक टेबल व्यवस्थित ठेवलेला आहे की बा कोणाचा नंबर येत नाही किंवा आपल्याला नंबर लागतो त्याच्या OTPसाठी ते सुद्धा व्यवस्थित सुविधा केलेली आहे। अच्छा, म्हणजे संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर जिथून महिला घरी हां, पूर्ण काम एकाच ठिकाणी व्यवस्थित होतं आहे आणि सुविधा एकदम व्यवस्थित केलेली आहे, म्हणजे घडी घडी येण्याची गरजसुद्धा पडत नाही। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण सुविधा ह्या एकाच ठिकाणी मिळत असल्याने महिलांनी समाधान व्यक्त केलेलं आहे।
या ठिकाणी संपूर्ण जे आहे एकाच छताखाली या 3 या ठिकाणी संगणक ऑपरेटर या ठिकाणी बसलेले आहेत. प्रत्येक संगणकावर या योजनेचं काम सुरू असतं. काही ठिकाणी आधार अपडेटचं काम असेल किंवा काही ठिकाणी जे आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं काम असेल किंवा उत्पन्नाचं दाखल्याचं काम असेल. अशा पद्धतीने ह्या सर्व योजना ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी या ठिकाणी सुविधा ही महिलांना देण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या सर्व सुविधा व्हावा, महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून भाजपने या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. आणि जळगाव शहरामध्ये या ठिकाणी या सुरू झालेल्या मदत केंद्राला या ठिकाणी महिलांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचं पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे निःशुल्क असल्यामुळे या ठिकाणी महिलांची चांगली गर्दी होती आहे. यासाठी कुठलाही शुल्क या ठिकाणी घेतला जात नाही आहे. आणि आतापर्यंतचा जर विचार केला तर या ठिकाणी तब्बल 22,000 महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे या ठिकाणी फॉर्म भरून घेण्यात आल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला समन्वयकांनी दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच भाजपच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना ज्या अडचणींचा सामना करावा लागत होता त्या अडचणी या ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.